नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश खेडकर एज्युकल्चर म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण ग्रुप बी मेन्स जी 2025 ची आहे, जून महिन्यामध्ये पार पडणार आहे, त्याच्यासाठी अल्गोरिदम नावाची एक PYQ ची आपण सिरीज सुरू करत आहोत। त्या सिरीज रिलेटेड आज आपण इथं बोलणार आहोत। याच्याविषयी नंतर बोलूयात, पण आता आपला आज पहिला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत। आजचा जो पेपर आहे तो मी तुम्हाला डिस्कस करणार आहे। PSI मेन्सचा 2022 चा जो पेपर आहे तो पेपर आपण पाहणार आहोत। त्याच्यातले पॉलिटीचे साधारण 15 क्वेश्चन आहेत, ते 15 क्वेश्चन आज आपण इथं डिस्कस करणार आहोत। हा सगळा सेट जो आहे ए सेट मधला आहे, हे जे पेपर आहेत आणि तिथलाच क्वेश्चन नंबर 36 जो आहे तो आपण घेतलेला आहे। तुम्हाला ते सर्च करताना पटकन सोपं जावं, मी फक्त तुम्हाला म्हटलं इथं की 2022 चा पेपर आहे, 2022 मधला 36 नंबरचा क्वेश्चन आहे, मग तुम्ही डायरेक्ट इथं येणार आहेत। याचा दुसरा फायदा काय होतो, हेच नंबर घेतलेले की पॉलिटीचे नेमकं क्वेश्चन कुठे येतात पेपरमध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपण पेपर सॉल्व्ह करायला जातो त्यावेळेस सुद्धा आपल्या डोक्यात राहतं की पॉलिटीचे क्वेश्चन या ठराविक टप्प्यानंतर येणार आहेत। मग आपण आता डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न जो आपल्याला विचारलेला आहे, 6 ते 14 वयोगटातले 6 ते 14 वयोगटातल्या बालकांना प्राथमिक शिक्षण, त्याच्यात पण त्यांनी स्पेसिफिक केलंय 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण जे आहे, आणि ते पण कसं फ्री आणि कंपल्सरी शिक्षण आहे, त्याच्या संदर्भातला कायदा कधी करण्यात आला। आता प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे। कायदा अस्तित्वात कधी आला किंवा कधी करण्यात आला हे काय म्हणले किंवा कधी लागू झाला, हे 3 शब्द जे आहेत ते बारकाईने वाचणं गरजेचं आहे। पर्यायामध्ये 1992, 1952, 2000 आणि 2002 असे 4 पर्याय दिलेले आहेत। आता याचं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 2002 आहे। आता जो हा कायदा आहे ही 86वी घटना दुरुस्ती आहे, ठीक आहे। ती लागू कधी झालेली आहे, 1 एप्रिल 2010। मग आता पुढचा क्वेश्चन आपल्याला इथं येऊ शकतो ना, हा पण बऱ्याच परीक्षेला येऊन गेलेला आहे, त्यामुळे आपण काही नवीन सांगतोय अशातलं काही नाही। पण मग विचारले काय, कायदा कधी करण्यात आलेला आहे, तर 2002 ला करण्यात आलाय। घटना दुरुस्ती कितवी आहे, 86वी। हा पण खूप वेळा विचारून झालेला आपल्याला पाहता येतोय। कुणासाठी आहे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलंय, 6 ते 14 वयोगटासाठी दिलेला आहे। मग याच्या संदर्भातला आर्टिकल कुठला आहे, तर 21A आहे, हे आपल्याला पाहता येतं। आर्टिकल 45 पण एक आहे। आर्टिकल 45 मध्ये 0 ते 6 वयोगटातल्या मुलांचं जे अर्ली चाइल्डहुड केअर वगैरे आहे त्याच्याविषयीची तरतूद केलेली आपल्याला इथं पाहता येते। आता पहा, या अल्गोरिदमच्या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत की हा जो प्रश्न आहे, प्रश्न कशा संदर्भातला विचारलाय की कायदा विचारलेला आहे, 86वी घटना दुरुस्ती विचारलेली आहे। मग आता ह्या 86वी घटना दुरुस्ती संदर्भातलं काय काय केलेलं आहे, मी जसं सांगितलं कायदा कधी लागू झालेला आहे, आर्टिकल 21A म्हटलेलं आहे। पुन्हा त्याच्यात एक 51A मधलं जे फंडामेंटल ड्युटी आहे त्यातला के नावाचं जी फंडामेंटल ड्युटी आहे, म्हणजे 11वी फंडामेंटल ड्युटी, ती सुद्धा याच कायद्यानं समाविष्ट केलेली आहे। मग तुमच्याकडे हा क्वेश्चन आहे RT संदर्भातला विचारलेला आहे, 86वी घटना दुरुस्ती विचारलेली आहे, त्याच्या संदर्भातली सगळी माहिती तुम्ही इथं एवढंच करून ठेवणं अपेक्षित आहे। मग आर्टिकल 45चा मी फक्त ओझरचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यात डिटेल मी काही बोललेलो नाही, ते आपल्याला अपेक्षित पण नाही, पण इथं फक्त मी एवढ्यापुरतं स्टिक राहणं गरजेचं आहे। या प्रकारे आपण सगळं हे करत जाणार आहोत। पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण। हा प्रश्न विचारलाय संविधान सभेविषयीचा, ए सिरीज मधला 37 नंबरचा क्वेश्चन आहे। मुद्दामच आपण हे सगळे क्वेश्चन बायलिंग्वल प्रोव्हाइड केलेले आहेत, ज्यांना कोणाला इंग्लिश कम्फर्टेबल असेल त्यांना इंग्लिश मध्ये ते सॉल्व्ह करणं सोपं जावं, आणि ज्यांना मराठीत कम्फर्टेबल आहे त्यांना मराठीत यावं। दुसरा हेतू काय आहे, कधी कधी त्या लँग्वेज मधून सुद्धा आपल्याला ऑप्शनची हिंट मिळू शकते, मराठीतून कधी मिळू शकते, कधी इंग्लिश मधून मिळू शकते, त्यामुळे तुम्ही पण बघताना बायलिंग्वल पेपर बघितलेलं कधीही चांगलंच आहे। इथं पहा, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली विषयी बोललेलं आहे। संविधान सभेत कोण कोण सहभागी झालेले होतं, पार्टिसिपेट कोण आहेत, किंवा सोप्या भाषेत काय आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेचं सदस्य होतं, ठीक आहे। आपल्याला 229 + 70 असे सदस्य आहेत। 229 हे प्रांताचे आहेत, 70 हे संस्थानिकामधले आपल्याला पाहता येतात, म्हणजे 289 सदस्य आपल्याला इथं पाहता येतात। या सदस्यापैकी त्यांनी आपल्याला 4 पर्यायामध्ये विचारलेले आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख।
डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, हंसाबेन मेहता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद आणि सरोजिनी नायडू. राजेंद्र प्रसाद, जे बी कृपलानी आणि बाबासाहेब आंबेडकर. आता सगळ्यांना माहित आहे हा प्रश्न, मला वाटतं सगळ्यांना उत्तर येईल, कन्फ्युजन होण्याचं काही कारण नाही. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेले आहेत, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेले आहेत, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेले आहेत. त्यामुळे हे तिन्ही पर्याय आपोआपच बरोबर आहेत, कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे शिल्पकार आहेत. ड्राफ्टिंग कमिटी, जे मसुदा समिती आहे, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सदस्य आहेत. म्हणजे अ क ड पर्याय आपला बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढचा पर्याय आहे बी पर्यायामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं नाव दिलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्यामुळं तो पण पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे आपलं पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर पाहता येतं. बाकीचे पर्याय तुम्हाला माहित नाहीत, मी बाकीच्या पर्यायाविषयी बोललो पण नाही. मग इथं दुर्गाबाई देशमुख आहेत, माहित आहेत की नाही मला, ठीक आहे, माझं नॉलेज मी नंतर चेक करेल. हंसाबेन मेहता आहेत, सरोजिनी नायडू आहेत. मग हेच 3 महिला पण इथं मेन्शन केलेल्या आपल्याला पाहता येतात. आपण जर पाहिलं तर संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य आपल्याला पाहता येतात. जी पहिली सभा झालेली होती 9 डिसेंबर 1946 ला, 9 डिसेंबर 1946 ला, त्यापैकी 15 पैकी 9 महिला इथं आपल्याला उपस्थित असलेल्या पाहता येतात. दुर्गाबाई देशमुख या मद्रास प्रांतातून संविधान सभेवर होत्या. हंसाबेन मेहता या मुंबई प्रांतातून आपल्याला पाहता येतात. आणि सरोजिनी नायडू ह्या बिहार प्रांतातून आपल्याला पाहता येतात. आपल्याला ही लिस्ट पण दिलेली आहे, ते पण करता येतं. पण इथं फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग आता कधी कधी काय होतं, मी फक्त इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानंच बोललेलो आहे, पण कधी कधी आयोग मला चुकीचे बी पर्याय देऊ शकतात की मी फक्त इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, पण मग कदाचित त्यांनी इथला एक पर्याय चुकीचा देऊ शकतं, तसं पण होऊ शकतं. पण इथं त्या बाबतीत झालेलं नाही, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला पाहता येतं. मग हाही प्रश्न येतो आपण प्रश्नाच्या अनुषंगाने तयारी करताना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतले सदस्य विचारलेले आहेत आपल्याला, ठीक आहे, आणि हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे विचारलेले आहेत. मग आपण सगळे सदस्य करणं अपेक्षित आहे का? तर बिलकुल अपेक्षित नाही. जे ठराविक सदस्य आहेत ते करणं आपल्याला अपेक्षित आहे. पुढे आपण एका प्रश्नामध्ये आता कोणत्या प्रांतातून कोण सदस्य आहेत असा एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बिहारमधून कोण आहे, सीपी बेरार मधून कोण आहे, मुंबईमधून कोण आहे, मद्रासमधून कोण आहे, असा एक प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नाच्या ठिकाणी मी तुम्हाला ते एक तर ठराविक लोक जे महत्वाचे व्यक्ती होती, ते महत्वाचे व्यक्ती कोणत्या प्रांतातून आहेत ते पण सांगणार आहे, आणि मुंबई प्रांतातून जे काही सगळे सदस्य आहेत त्यातले महत्वाचे 10-11 सदस्य आहेत तेवढे लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. या प्रश्नापुरतं एवढंच आपल्याला सफिशियंट आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 38 नंबरचा क्वेश्चन आहे. आता हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. इतक्या दिवस आपण संविधान प्रस्तावनेसंदर्भातलं जे आहे ते वाचताना आपण काय वाचायचो की इंटिग्रल पार्ट, प्रियांबल हे भारतीय संविधानाचा इंटिग्रल पार्ट आहे किंवा पार्ट आहे की नाही, हे जे प्रश्न आहेत 3 केस आपण जनरली लक्षात ठेवत होतो. इथं मात्र थोडंसं त्यांनी आपल्याला वेगळं विचारलेलं आहे. काय म्हटलंय, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे. आता आपल्याला प्रस्तावना जी आहे ज्यावेळेस आपण प्रियांबल करतो त्यावेळेस प्रियांबल मध्ये आपण 3 केसेस कायम लक्षात ठेवतो, ठीक आहे. त्यामुळे पर्यायात आपण पहिले त्या 3 केस बघतो. एक आहे बिरुबारी युनियन. बिरुबारी युनियन ही तशी काही केस नाही, 1960 ला राष्ट्रपतीने सुप्रीम कोर्टाला मागितलेला सल्ला आहे. दुसरा आहे केशवानंद भारती केस. ही केस सगळ्यांना माहित आहे, खूप फेमस आहे, हिस्टॉरिकल जजमेंट आपल्याला मानता येतं. 1973चा आहे, त्याची डेट पण लक्षात ठेवणं कधी पण चांगलं आहे, 24 एप्रिल 1973, ठीक आहे. आणि पुढची जी केस आहे LIC इंडिया 1995 ची केस आहे. असे प्रस्तावनेसंदर्भातल्या 3 केस आपल्याला माहित आहेत. याच्याकडे आपण नंतर येऊया. आधी हा पोर्शन जर बघितला तर बिरुबारी युनियन केस मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही, ठीक आहे. केशवानंद भारती केस मध्ये सांगितलंय प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे आणि त्याला दुरुस्ती करता येते.
आणि LIC केसमध्ये सांगितलेलं आहे, LIC केस 1995 ची आहे, प्रस्तावना हा संविधानाचा इंटिग्रल पार्ट आहे किंवा अविभाज्य भाग आहे, प्रस्तावनेला भारतीय संविधानापासून वेगळं करता येणार नाही, हे सांगितलेलं आहे. आणि याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत, आपल्याला पुढेही याच्यावर एक सेम क्वेश्चन आलेला आहे, बिरोबार युनियन, केशवानंद भारती केस आणि LIC, हे आपलं ट्रॅडिशनल आहे. आता दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रस्तावना, भारतामध्ये प्रस्तावना हा संविधानाचा मूलभूत पार्ट आहे, इंटिग्रल पार्ट आहे. अमेरिकेमध्ये मात्र, अमेरिकेच्या संविधानामध्ये त्यांची प्रस्तावना ही त्यांच्या संविधानाचा भाग नाही, हे लक्षात ठेवा. अमेरिके संदर्भातलं पण लक्षात ठेवा, त्यांचं प्रस्तावना त्याचा भाग नाही, आपल्याकडे त्याचा भाग आहे. आता या प्रश्नाकडे येऊया आपण. पहा, पहिला पर्याय दिलाय IR कोहलो प्रकरण दिलेलं आहे, दुसरा आहे SR बोम्मई केस दिलेली आहे, तिसरा आहे गोलकनाथ केस आहे आणि चौथा आहे इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण प्रकरण. याच्यापैकी कोणतं बरोबर आहे असं विचारलेलं आपल्याला पाहता येतं. तर SR बोम्मई ही जी केस आहे, SR बोम्मई केसमध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की प्रस्तावना ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं इथं उत्तर आहे. आता इथं आपण सगळं ह्या केसेस बघणं आवश्यक आहे का, तर आपण ज्यावेळेस ऑप्शनचं अनालिसिस करतो त्यावेळेस हे बघणं गरजेचं आहे. पण इथं फक्त आपण SR बोम्मई केस विषयी बोलूयात, हे बाकीच्या केसेस आहेत त्या केसेसचं ज्यावेळेस आपण बेसिक स्ट्रक्चरचे रिलेटेड क्वेश्चन पाहू त्यावेळेस आपण तिथं बोलणारच आहोत त्याच्यावर, त्यामुळे बाकीच्या पर्यायाविषयी मी आता जास्त बोलत नाही. SR बोम्मई हे जे आहेत, ही केस खरं मुळात SR बोम्मई केस ही प्रस्तावनेसाठी ओळखली जात नाही. SR बोम्मई ही केस जर पुन्हा प्रश्न आला तर ती आर्टिकल 356 रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवा. काय आहे आर्टिकल 356? तर जर एखाद्या राज्यामधली घटनात्मक यंत्रणा ही जर फेल झालेली असेल तर त्यावेळेस तिथं राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भातलं त्याच्याविषयी बोललेलं आहे. राष्ट्रपती राजवटीचे 2 आर्टिकल आहेत, एक 356 आहे आणि दुसरं 365 आहे. 356चं आत्ताच बघितलं, मग 365 मध्ये काय आहे? 365 आर्टिकल मध्ये जर केंद्राने दिलेले निर्देश राज्यानं पालन केलं नाही तर केंद्र सरकार तिथं राष्ट्रपती राजवट लागतं, असे 2 आर्टिकल आहेत. राष्ट्रपती राजवटीविषयी ते बोलू. आता मणिपूरचा प्रश्न ताजा आहे, मागच्या आठवडाभरात मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे, मग त्यावेळेस आपण राष्ट्रपती राजवटीच्या विषयी तिथं बोलू. आता SR बोम्मई केस, SR बोम्मई हे कर्नाटकाचे 11वे CM होते, ठीक आहे. साधारण 1989च्या दरम्यान ते 88 ते 89च्या दरम्यान ते CM होते. केस काय झालेली होती, जसं महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाबतीत झालं होतं की काही आमदार पक्ष सोडून गेलेले होते. SR बोम्मई हे जनता पक्षाचं सरकार आहे, जनता दल म्हणू आपण, जनता दलाचं सरकार, ते त्या सरकारचे पक्षाचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या काही पक्षाचे काही आमदारांनी पक्षांतर केलेलं होतं. मग राज्यपालांनी काय केलं, तत्कालीन राज्यपालांना असं म्हटले की तुमच्याकडे बहुमत नाही आणि त्यांच्या पदाचा राजीनामा घेतला, त्यांना पदावरून दूर केलेला आहे. कुणाला? SR बोम्मईंना. राज्यपालांनी त्यावेळेस तिथं त्यांना फ्लोर टेस्ट जी आहे, फ्लोर टेस्ट म्हणजे संविधान मध्ये बहुमत सिद्ध करायला चान्स दिलेला नव्हता आणि बाहेरच परस्पर आमदार गेलेत हेच कन्सिडर करून त्यांनी असं स्वतःची खात्री केली की या सरकारला आमदारांचा पाठिंबा नाही, जे बहुमतासाठी आवश्यक असतं ते, आणि मग त्यांनी परस्पर सरकार बरखास्त केलं. त्याच्या विरुद्ध SR बोम्मई जे आहेत ते कर्नाटक हायकोर्टमध्ये गेलेले होते, त्या हायकोर्टानं ती केस डिसमिस केलेली होती आणि पुढे जाऊन मग ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. साधारण 5 वर्षांनी म्हणजे 1994ला सुप्रीम कोर्टानं SR बोम्मई केसमध्ये आपलं जजमेंट दिलेलं आहे आणि आर्टिकल 356चा मिसयूज कसा करू नये, लोकनियुक्त सरकारला प्राधान्य देणं कसं गरजेचं आहे याच्याविषयी सगळं आपलं जजमेंट दिलेलं आहे. त्यामुळे जर पुन्हा प्रश्न आला SR बोम्मई केस कशा संदर्भातले आहे तर आर्टिकल 356 आहे. तुम्हाला हे बाकीचं विचारणार नाहीत, हे फक्त तुमच्या माहितीसाठी इथं करून ठेवलं तरी सफिशियंट आहे. इंदिरा गांधी राजनारायण केस आहे ती आपण पुढे बघणार आहोत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 39 नंबरचा क्वेश्चन आहे, पहा. विधान पहिलं काय दिलंय बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, त्याला आपण NHRC म्हणतो, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, त्याची स्थापना करण्यात आलेली आहे
आणि ती स्थापना त्यांनी डेट काय दिली आपल्याला 14 ऑक्टोबर 1994. आता जनरली ज्यावेळेस आपण क्वेश्चन पाहतो ज्यावेळेस प्रिसाईज डेट दिलेली असती त्यावेळेस आपण काय करतो ते उत्तर बरोबर आहे असं कन्सिडर करतो की आयोग एवढं प्रिसाईज बोललेलं आहे म्हणजे ते बरोबर आहे. ठीक आहे, मग या स्टेटमेंटमध्ये काय होतंय ते आपण बघू. दुसरं स्टेटमेंट आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांचा NHRCचे जे काही चेअरमन आहेत त्यांचा कार्यकाळ आहे 6 वर्ष किंवा 70 वर्षाचं वय, 6 किंवा 70 याच्या संदर्भातलं बोललेलं. आता काही लोकांना ए स्टेटमेंट विषयी एक तर फिक्स माहिती असू शकते, पण दुसरं स्टेटमेंट मात्र सगळ्यांच्या दृष्टीने चुकीचं आहे. का चुकीचं आहे? सगळ्यांना माहिती आहे 6 वर्ष अशी काही डेट नाही, 70 वर्ष ही कालावधी आपण म्हणू शकतो, परंतु 6 वर्ष नक्कीच नाही. म्हणून इथं पहिल्यांदा तुम्ही बहुतेक लोकांचं बी स्टेटमेंट चुकीचं येणार आहे. म्हणून काही लोक पर्याय क्रमांक 1 हा उत्तर लिहिण्याची शक्यता आहे. कारण आयोग ज्यावेळेस प्रिसाईज इन्फॉर्मेशन देतं त्यावेळेस ते चुकीचं नाही असं आपण म्हणजे योग्यच आहे या अर्थानं कन्सिडर करतो. परंतु इथं काय झालेलं आहे दोन्ही विधानं आपल्याला चुकीचे दिलेले आहेत. त्यांनी जी काही डेट मेन्शन केलेली आहे ती डेट सुद्धा चुकीची आपल्याला पाहता येते. मग किती डेट आहे तर 12 ऑक्टोबर 1993 या दिवशी NHRCची नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापना झालेली आपल्याला पाहता येते. त्याचा ऑर्डिनन्स इश्यू केलेला आहे. ऑर्डिनन्स जो आहे अध्यादेश आपण म्हणतो त्याला, मराठीत अजून वटहुकूम असा पण शब्द आहे त्याला, तो इश्यू केलेला आहे 28 सप्टेंबरला. आणि त्याच्यानंतर त्या ऑर्डिनन्सच्या बेसिसवर NHRCची स्थापना केलेली आहे. आता इथं जे आहे आपल्याला उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 घेतलेला आहे. यामध्ये आता NHRC आहे, मग NHRCचं सगळं NHRC करणं अपेक्षित आहे का? पुढे जाऊन आपल्याला एका प्रश्नामध्ये NHRCचे कार्य विचारलेले आहेत, नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे कार्य विचारलेले आहेत. मग इथं मला काय वाटतं की तुम्ही हे जर असं आहे सगळ्यांना स्क्रीनवर दिसत असेल, एकतर 2017 ते 23 जे काही मेन्सचे एक्झाम आहेत त्या सगळ्याचे एक तर प्रिंट आउट काढली पाहिजे, हार्ड कॉपी सगळ्यांकडे असली पाहिजे. जे काही एकत्रित प्रश्न दिलेले आहेत ते फार तर रेफरन्ससाठी वापरा, पण तुम्हाला सिरियस काही ऍक्टिव्हिटी करायची असेल तर मात्र तुमच्याकडे असे पेपर असणं गरजेचं आहे. आता एक प्रश्न आपण बघितला तर 13 नंबरचा क्वेश्चन आहे. कुठला इयर आहे हा? 2020चा पेपर आहे. 2020च्या पेपरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की संसद सदस्यांना अधिवेशनाच्या पूर्वी आणि अधिवेशनाच्या नंतर किती दिवस अटक करता येत नाही. मग हे तुमच्याकडे माहिती झाली, तुम्हाला बायलिंग्वल पेपर आहे, ठीक आहे, आणि रिकामी जागा आहे. मग या प्रश्नाच्या ठिकाणी तुम्ही याच्या संदर्भातली माहिती इथंच लिहून ठेवणं अपेक्षित आहे. जी रिकामी जागा दिसती त्या रिकामी जागेच्या ठिकाणी तुम्ही ती माहिती लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्ही तुमचं सोर्स मटेरियल जे आहे रेफरन्स मटेरियल ते पण वाचताय आणि PYQचं अनालिसिस करताय. पुन्हा याच प्रकारचा क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी फक्त असं लिहायचं 2020चा 13 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 2020चा वर इयर लिहायचं, खाली क्वेश्चन नंबर लिहायचं, सोपं जातं आपल्याला. किंवा पुढचा प्रश्न विचारलाय की राज्यपाला संदर्भातले काही कलम आणि घटना दुरुस्ती दिलेली आहे की आर्टिकल 156, आर्टिकल 155, आर्टिकल 153 आणि 7वी घटना दुरुस्ती. मग तो प्रश्न करताना ही एवढी सगळी रिकामी जागा आहे. इथं फक्त राज्यपालाच्या नियुक्ती संदर्भातली तरतूद, मग त्यात संविधानामध्ये पात्रता काय सांगितलेली आहे, सरकारी कमिशननी काहीतरी सांगितलेली आहे, किंवा मग राज्यपाला संदर्भातले सगळे आर्टिकल काय आहेत ते सगळं एकत्र इथं फक्त तेवढीच माहिती इथं लिहून ठेवणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा पुन्हा तुम्हाला राज्यपाला संदर्भातला प्रश्न सापडेल त्यावेळेस फक्त तिथं लिहून ठेवायचं 2020चा 15 नंबरचा प्रश्न आहे, म्हणजे तो प्रश्न ओपन करायचा, तुम्हाला तिथं माहिती सापडून जाणार आहे. याचे 2 फायदे होतात. एक तर तुमचं रेफरन्स मटेरियल खूप चांगल्या पद्धतीने पाहून होतं आणि PYQवर कमांड येते आणि आपल्याला हे सगळं सूत्र फॉलो करायचंय. मग आता पुन्हा आपल्या या प्रश्नावर येऊ. आपण डेट बघितली 13 ऑक्टोबर 1993, सॉरी 12 ऑक्टोबर 1993, 28 सप्टेंबरला त्याचा ऑर्डिनन्स इश्यू केलेला आहे. मग आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, NHRC जी आहे ती घटनात्मक संस्था आहे की नाही, तर कायदा आहे तर तिला वैधानिक संस्था म्हणतात. इंग्लिशमध्ये आपण त्याला स्टॅच्युटरी म्हणतो. स्टॅच्युटरी, स्टॅच्यूट जो शब्द आहे, स्टॅच्यूट म्हणजे कायदा,
आणि कायद्याद्वारे स्थापित, म्हणून त्याला स्टॅच्युटरी म्हणायचं. ही घटनात्मक संस्था नाही. मग पुढे जाऊन आपल्याला त्याची स्ट्रेंथ विचारली जाते. 1 + 5 + 7 असे 13 लोक NHRC मध्ये आपल्याला पाहता येतात. एक म्हणजे NHRC चे चेअरमन, ते एक तर CJI पाहिजेत किंवा सुप्रीम कोर्टाचे रिटायर जज पाहिजेत. पुढे काय म्हटलंय आपल्याला, 1 + 5 + 7 असे 13 लोक आहेत. एक म्हणजे चेअरमन, दोन मध्ये हे जे 5 सदस्य आहेत त्या 5 सदस्याचं बघितलं तर एक सुप्रीम कोर्टाचा जज पाहिजे, एक हायकोर्टाचे चीफ जस्टिस पाहिजेत आणि तिसऱ्यामध्ये कायद्याचं ज्ञान असणारे लोक पाहिजेत. त्याच्यापैकी एक महिला असावी, 3 पैकी 1 महिला असावी गरजेचं. असे 5 लोक झाले. आणि तिसरी कॅटेगरी आहे 7. हे 7 लोक जे आहेत हे पदसिद्ध सदस्य असतात. कसे असतात? पदसिद्ध. मग याच्यात कोण कोण आहेत? SC ST कमिशनचे चेअरमन, SC ST, तिसरा आहे OBC, ठीक आहे, चौथा आहे नॅशनल वुमेन कमिशन, ठीक आहे, 4 झाले. 5वा आहे मायनॉरिटी कमिशनचे चेअरमन, अल्पसंख्याक आयोगाचे. 6वा आहे NCPCR म्हणजेच बाल हक्क संरक्षण आयोगाचे आहेत. आणि 7वं जे आहे ते दिव्यांगासंदर्भातलं जे त्यांचे कमिशनर आहेत ते आहेत. असे 7 लोक आपल्याला इथं पाहता येतात. मग NHRC ची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. पण राष्ट्रपती स्वतःहून करतात का? नाही, एक समिती असते. सगळ्यात जास्त क्वेश्चन इथं एक विचारले जातात आणि इथं या समितीविषयी विचारले जातात. या समितीत किती लोक असतात? 6 लोक असतात. एक तर पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात, दुसरे होम मिनिस्टर असतात, तिसरे आणि चौथे लोक आहेत लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, ठीक आहे. 5 नंबरला आहेत लोकसभेचे स्पीकर, लोकसभा स्पीकर. आणि 6 नंबरला आहेत राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन. हे लक्षात ठेवा, राज्यसभेचे चेअरमन नसतात. राज्यसभेचे चेअरमन म्हटल्यावर तर उपराष्ट्रपती येतील, त्यामुळे हे डेप्युटी चेअरमन इथं आपल्याला पाहता येतं. त्यांची टर्म किती आहे? 3 वर्ष किंवा वयाचे 70 वर्ष आहे. यांचं वेतन कोण ठरवतं? केंद्र सरकार यांचं वेतन ठरवतं. एवढ्या सगळ्या NHRC संदर्भातली एवढी जी माहिती आहे ना ती आपण इथं बघणं गरजेचं आहे, कारण आपल्याला हे विचारलेलं आपल्याला पाहता येतं. एवढी सगळी माहिती बघितली. आता पुढे आपल्याला NHRC चे कार्य विचारलेले आहेत. नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे कार्य काय आहेत त्या ठिकाणी आपण कार्याविषयी बोलू. इथं फक्त एवढं बेसिक करून ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे उद्या जर तुम्हाला पुन्हा क्वेश्चन आला, एक्सपेक्टेड जो एरिया आहे तो कोणता आहे, एक्सपेक्टेड एरिया ते पण आपण इथं हायलाइट केलेलं आहे. याच्यापूर्वी पण क्वेश्चन आलेले आपल्याला पाहता येतात. पुढचा क्वेश्चन पाहूयात. A सिरीज मधला 40 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे विचारलंय काय, कायम लक्षात ठेवायचं, अयोग्य. इंग्लिश मध्ये जे कोणी वाचतंय त्यांच्यासाठी हायलाइट करणं गरजेचं आहे. इनकरेक्ट काय आहे ते पहा. पहिलं वाक्य, कलम 301 हे मालमत्तेच्या हक्कासंदर्भातलं आहे. कशामध्ये म्हटलेलं आहे? राईट टू प्रॉपर्टी म्हटलेलं आपल्याला पाहता येते. मग आर्टिकल विषयी मला माहित नाही काय बरोबर आहे की नाही, बघूयात आपण. दुसरा आहे, मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे परंतु तो मूलभूत हक्क नाही. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार असताना 44व्या घटना दुरुस्तीद्वारे कलम 300A हे राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? इंग्लिशमध्ये इन्सर्टेड म्हणजे नवीन ऍड केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि आपल्याला विचारले अयोग्य काय आहे. मुळात आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला कलम 301 विचारलंय, 44व्या घटना दुरुस्ती विचारली, याच्यापेक्षा आहे तो आर्टिकल 19 संदर्भात. आर्टिकल 19 मध्ये आपल्याला सध्या 6 हक्क आहेत, पूर्वी 7 हक्क होते 19 मध्ये. पहा 19 A B C D E F G, ठीक आहे. ए मध्ये काय म्हटलेलं आहे? भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. काय आहे? 19A मध्ये सांगतोय मी, भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. बी मध्ये काय म्हटलेलं आहे? शांततापूर्ण आणि विनाशस्त्र एकत्र येणं. सी मध्ये काय म्हटलेलं आहे की एखादी असोसिएशन, संघटना किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी, हा शब्द 97व्या घटना दुरुस्तीने टाकलेला आहे, ते आहे संघटना स्थापन करणं आहे.
डी मध्ये काय म्हटलेलं आहे, संचार करणं, आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ई मध्ये रहिवास आपल्याला म्हटलेला आहे, तिथं जाऊन राहणं, आणि तिथं जाऊन राहणं, आणि जी मध्ये काय म्हटलेलं आहे, एखादा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. पण इथं एफ मध्ये काहीच मेन्शन केलेलं नाही, एफ हे डिलीट केलेलं आहे. या एफ मध्ये काय होतं, राईट टू प्रॉपर्टी होता. लक्षात ठेवा, हा जो 19 मधला एफ आहे तो डिलीट केलेला आपल्याला पाहता येतो. ए बी सी डी ई आणि जी असे 6 कलम आहेत. ठीक आहे, मग आता हा डिलीट केलं काय केला, तर मुळात पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. मालमत्तेच्या हक्कासंदर्भातलं कलम आहे आर्टिकल 300. 301 काय आहे मग, 301 आहे ट्रेड कॉमर्स इंटरकोर्स, राज्याअंतर्गत देशांतर्गतला जो व्यापार आहे त्याच्याविषयी ते बोललेला आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचं म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 आहे. दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे, परंतु मूलभूत हक्क नाही. पूर्वी तो मूलभूत हक्क होता, इथं होता पूर्वी. ठीक आहे, राईट टू प्रॉपर्टी 19F मध्ये होता, तो 44व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेला नाही. तर 44व्या घटनादुरुस्तीनं तो फंडामेंटल राईट मधून पार्ट 12 मध्ये शिफ्ट केलेला आपल्याला पाहता येतो, आणि तिथं तो कायदेशीर हक्क आहे. त्यामुळं तिसरं स्टेटमेंट पण चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पण इथं अजून एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, जनरली असे क्वेश्चन विचारत नाहीत, पण मग इथं मेन्शन केलाय, पण तुम्हाला जर माहिती असेल ना तर तुम्हाला ते बरोबर सोपं जाईल. 44वी घटना दुरुस्ती कुणी केली, इथं त्यांनी म्हटलंय काँग्रेस पक्षाचं सरकार असताना. लक्षात ठेवा, 44वी घटना दुरुस्ती, त्याच्यामुळं हे पण काँग्रेस पक्षाचं सरकार हे शब्द ऍड केल्यामुळे सुद्धा तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. का चुकीचं आहे, जर बघितलं तर 44वी घटना दुरुस्ती, 43 आणि 44 या दोन घटना दुरुस्ती ह्या जनता पक्षाच्या सरकारच्या कालावधीत झालेल्या आहेत. जनता पक्ष जे आहे, इंदिरा गांधीचा पराभव करून जो सत्तेत आलेला होता, त्यावेळेस ह्या 43 आणि 44 गोष्टी, जर तुम्हाला प्रश्न विचारला जनता पक्षासंदर्भातल्या घटना दुरुस्त्या कुठल्या आहेत, तर 43 आणि 44 आहे. त्यामुळं तिथं काँग्रेस पक्षाचं चुकीचं आहे. इंदिरा गांधीच्या संदर्भात इंदिरा गांधींनी जी काही 42वी घटना दुरुस्ती केलेली आपल्याला पाहता येते 1976, यानं ज्या ज्या तरतुदी समाविष्ट केल्या होत्या त्या तरतुदी पुन्हा पूर्ववत करायचं काम 44वी घटना दुरुस्ती केलेली आपल्याला पाहता येते, 1978 आहे. ठीक आहे, म्हणून दुसरं 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हटलं जातं, कारण तिनं एवढ्या जास्त संविधानात खूप जास्त प्रमाणात बदल केलेले आपल्याला पाहता येतात. मग इथं पण हे लक्षात ठेवलं तर काँग्रेस पक्षाचं सरकार नव्हतं, तर तिथं जनता पक्षाचं सरकार होतं. मोरारजी देसाई आणि चौधरी चरण सिंग हे दोन त्याचे पंतप्रधान राहिलेले आपल्याला पाहता येतात. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 हे इथं उत्तर आहे. पुढचा 41 नंबरचा क्वेश्चन आहे. एक स्टेटमेंट विचारलेला आहे, धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भातला आहे. सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षतेचा अर्थ, राज्याची ओळख धर्माच्या आधारावर असणार नाही, राज्य कोणत्याही धर्माच्या विरोधी राहणार नाही, आणि राज्य सर्व धर्माप्रती सारखीच श्रद्धा, विश्वास व निष्ठा बाळगल, असं कोण म्हटलेलं आहे. तर डायरेक्ट आपल्याला उत्तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे 2 वेळाचे उपराष्ट्रपती आणि नंतरचे राष्ट्रपती, 2 नंबरचे राष्ट्रपती पण आपण म्हणतो त्यांना, ते पण आपल्याला पाहता येतं. मग इथं काय बघायचंय आपण, धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम जे आहे, मुळात हा सेक्युलर शब्द आहे 42व्या घटना दुरुस्तीनं प्रस्तावनेत ऍड केलेला आपल्याला पाहता येतो. ठीक आहे, आता याच्या संदर्भात जर आपण सेक्युलरिझम पाहिलं तर काही देश असे असतात की जे नास्तिक आहेत, स्वतःचा देश म्हणून, सरकार म्हणून कुठलाही धर्म नाही. दुसरा प्रकार असतो थिओक्रेटिक, इंग्लिशमध्ये आपण थिओक्रेटिक म्हणतो किंवा आस्तिक म्हणू आपण आपल्या भाषेत. तर आपल्या आजूबाजूचे जे 4 देश आहेत सध्या सगळे अस्थिर आहेत, ते सगळे देशांनी स्वतःचा धर्म जाहीर केलेला आहे. पाकिस्तान आहे, त्याच्यात बांगलादेश आहे, म्यानमार आहे, श्रीलंका आहे. या 4 देशांनी आपला धर्म जाहीर केलेला, श्रीलंका धर्म जाहीर केलेला आहे. आणि तिसरा प्रकार असतो सेक्युलर, याच्यामध्ये अमेरिका आणि इंडिया यांनी कुठलाही धर्म स्वतःचा सरकार म्हणून नाही, सरकार वेगळं आणि धर्म वेगळं हे 2 कामं आपल्याला वेगवेगळे झालेले पाहता येतात.
दुसरं आहे धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत, भारताच्या बाबतीत ही जी काही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जी व्याख्या सांगितलेली ती ॲप्रोप्रिएटपणा आहे. आपल्याकडे सरकार म्हणून सरकार कुठल्याही धर्माचं प्रोत्साहन देत नाही किंवा त्याला दुय्यम पण लेखत नाही. सर्व धर्म समभाव ही जी आपली वृत्ती आहे, आपण सेक्युलरिझमचा पॉझिटिव्ह अर्थ घेतलेला आहे की सरकारला सगळे धर्म सारखे आहेत. सरकार गुरु नानक जयंतीची सुट्टी देते, ख्रिसमसची पण सुट्टी देते, ईदची पण सुट्टी देते, दिवाळीची पण सुट्टी देते. जे सगळे धर्म आहेत त्या सगळ्या धर्माची सुट्टी देते, सगळ्या धर्माला समान वागवते. हे आपल्याला इथं पाहता येतं. पाश्चात्य देशामध्ये मात्र सेक्युलरिझमचा अर्थ थोडासा निगेटिव्ह अर्थाने घेतला जातो की सरकारनं कुठल्याही धर्माच्या याच्यात इंटरफेअर करायचा नाही. आपल्या इथं मत आहे सगळ्याच धर्माला समान वागवू, सर्व धर्म समभाव ही वृत्ती आपल्याला पाहता येते. पुढे जाऊयात. 42 नंबरचा प्रश्न आहे. 42 नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भारतातील एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र ठरू शकत नाही? हा थोडासा एक चांगला क्वेश्चन फ्रेम खूप चांगला केलेला आपल्याला पाहता येतो. उत्तर खूप प्लेन आहे त्याचं, पण क्वेश्चन असा विचारल्यामुळे आपण गडबडून जाण्याचं काही कारण नाही. काय म्हटलंय, जर स्वतः उमेदवार असेल तर, जर त्याचं बहुमत सिद्ध व्हायचं असेल तर, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह, तुम्हाला इथं असणं माहित असणं गरजेचं आहे वरिष्ठ कोणता आणि कनिष्ठ कोणता, आणि तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वरिष्ठ सभागृह म्हणजे काय? लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा सदस्य. विधानसभेला आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो. जसं इकडं राज्यसभा आहे वरिष्ठ सभागृह आणि लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे, त्याप्रमाणे. आता पहा, इथं आपल्याला काय बघायचंय, राष्ट्रपतीचे मतदार कोण आहेत, राष्ट्रपतीला मतदान कोण करतं, हे आपला प्रश्नाचा भाग आहे अनालिसिसचा. मग तुमच्याकडे जी काही रिकामी जागा असेल त्यामध्ये तुम्ही फक्त राष्ट्रपतीला कोण कोण मतदान करतं हे लिहून ठेवणं गरजेचं आहे. काय आहे, लोकसभा आणि राज्यसभेचे सगळे इलेक्टेड लोक, लक्षात ठेवा इलेक्टेड मेंबर आहेत, तिथे नॉमिनेटेड घ्यायचे नाही. आणि दोन्ही पण आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. तिथं संसद शब्द आला तरी पण म्हणायचं संसदेचे सर्व निर्वाचित सदस्य. दुसरा आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे इलेक्टेड मेंबर. इथं फक्त असेंब्ली म्हटलंय, विधिमंडळ नाही, विधानसभा. राज्याच्या विधानसभेचे सर्व निर्वाचित सदस्य, म्हणून हे चुकीचं आहे. इथं वरिष्ठ सभागृह म्हटलंय म्हणजेच विधान परिषद म्हटलंय. जर मुख्यमंत्री विधान परिषदेचे सदस्य असतील तर ते निवडून राष्ट्रपतीला मतदान करू शकत नाहीत. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत रिसेंटचं उदाहरण बघितलं तर उद्धव ठाकरे साहेब हे विधान परिषद सदस्य होते. मग त्या दरम्यान राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ते मतदान करू शकणार नाहीत. ठीक आहे. आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्याचा काही विषय नाही. तिसरा आहे की दिल्ली आणि पुदुचेरी या विधानसभेचे, परत तिथं शब्द आपल्याला यायचा आहे की इलेक्टेड मेंबर, आणि ही तरतूद केलेली आहे 70व्या घटनादुरुस्तीने. लक्षात ठेवा, दिल्ली आणि पुदुचेरीचे विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे 3च लोक राष्ट्रपतींसाठीचे मतदान करू शकतात. तिथं विधान परिषद नाहीत कारण फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषद आहेत. ठीक आहे. मग बाकीच्या राज्याचं काय प्रतिनिधित्वाचं आहे तर तेही मुद्दा आहे. आणि निर्वाचित मेंबर घेतलेले, नॉमिनेटेड मेंबर घेतलेले नाहीत, जेणेकरून राष्ट्रपती त्यातल्या बऱ्याचशा लोकांना नॉमिनेटेड करत असतात आणि मग ते पार्शलिटी होऊ शकते म्हणून ते घेतलेलं नाही. मग इथं तुम्ही फक्त एवढंच करून ठेवणं गरजेचं आहे. पुढे पहा, 43 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय दिलाय, आणीबाणीच्या काळामध्ये 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार राज्यघटनेच्या प्रस्तावनेत डॅश हे शब्द समाविष्ट करण्यात आलेले. हा तर खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला पाहता येतो. समाजवादीने धर्मनिरपेक्ष, न्याय आणि स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव, एकता आणि एकात्मता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बऱ्याच वेळा आयोगानं जर आता इथं खाली पर्याय दिले असते 1 बी सी डी किंवा ए आणि डी आणि एबीसीडी, तर मग बऱ्याच वेळा चौथं पण स्टेटमेंट त्यांनी बरोबर दिलेलं आपल्याला पाहता येतंय. तर 3च शब्द ऍड केलेले आहेत, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. लक्षात ठेवा, एकदा आयोगानं युनिटी आणि इंटिग्रिटी हा पण पर्याय दिलेला आहे, पण इथं फक्त इंटिग्रिटी हा शब्द आपल्याला समाविष्ट केलेला पाहता येतोय. 42वी घटनादुरुस्ती आपल्याला पाहता येते.
ज्यावेळेस प्रस्तावना पाहणार आहोत आपण, प्रस्तावनेसंदर्भातले क्वेश्चन, प्रिॲम्बल संदर्भातले, त्यावेळेस आपण तिथलं सगळंच याचं मग ते डिटेल तिथंच अभ्यास करूया. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, 3च शब्द इथं समाविष्ट केलेले आहेत आणि 42व्या घटना दुरुस्तीने आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 44 नंबरचा आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलमे, ठीक आहे, राज्य मंत्रिमंडळाशी राज्यपालांच्या संबंधाशी संबंधित घटनात्मक तरतुदीचं विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहेत? सोप्या भाषेत काय म्हटलंय, राज्यपाल आणि मंत्रिमंडळ, काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांच्या रिलेशन संदर्भातले आर्टिकल कोणते आहेत असं विचारलेलं आहे आपल्याला. तर याच्या संदर्भातले आर्टिकल 3 आहेत, 163, आर्टिकल 164 आणि आर्टिकल 167. असे 3 आर्टिकल आहेत, हे पाठ करणं गरजेचं आहे. इकडं केंद्राच्या संदर्भात जर बघितलं, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या संदर्भातलं बघितलं, आर्टिकल 74, आर्टिकल 75, आर्टिकल 78. 89चा फॉर्म्युला तुम्हाला माहितच असेल. केंद्राच्या आर्टिकल मध्ये 89 ऍड केले की सेम प्रोव्हिजन राज्याला लागू आहे. सपोज 74 मध्ये 89 ऍड केले तर 163 होतात. म्हणजे 74 नुसार जे काही केंद्रासंदर्भातलं आर्टिकल आहे, सेम तरतूद 163 नुसार राज्याला लागू आहे. कसं पहा, 163 मध्ये काय म्हटलंय, एक सीएम आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असणार आहे. कशासाठी? राज्यपालाला एड आणि ऍडवाइस, मदत आणि सल्ला देण्यासाठी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सेम इकडे आहे 74, इथं पंतप्रधान आणि इथं राष्ट्रपती हे शब्द येणार आहेत. 164 मध्ये काय म्हटलेलं आहे, मंत्री म्हणून तुमचे इतर कामं, त्याच्याविषयी बोललेला आहे, त्याच्यावर नंतर बोलतो, आधी 167 बोलू. 167 मध्ये काय म्हटलेलं आहे, सीएम ची ड्युटी आहे, सीएम यांचं कर्तव्य आहे की राज्यपालाला आपल्या राज्य सरकारने जे काही कायदेविषय, कार्यकारी किंवा एखाद्या महत्वाच्या पदावरच्या नियुक्ती संदर्भात सल्ला देण्यासंदर्भातली जी माहिती आहे ती 167 मध्ये म्हटलेलं आहे. मग सेम 78 आहे, ते पंतप्रधानांचं राष्ट्रपतीचं कर्तव्य आपल्याला पाहता येतं. आता 75 आणि 164 या कलमावर जास्त प्रश्न विचारले जातात, याचं डिटेल पण करणं अपेक्षित असतं. पुढे पण याच्यावर वारंवार क्वेश्चन आहेत, तिथे तर बोलूयात. इथं सांगतो काय काय आहे की मंत्रिमंडळ सामूहिकपणे लोकसभेला जबाबदार असेल केंद्राच्या बाबतीत, राज्याच्या बाबतीत विधानसभेला जबाबदार असेल, किंवा मंत्रिमंडळाची जी सदस्य संख्या आहे एकूण लोकसंख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसणार आहे. त्या 15% मुख्यमंत्री पण आलेले आपल्याला पाहता येतात, केंद्राच्या बाबतीत पंतप्रधान आलेले आपल्याला पाहता येतात. या सगळ्या तरतुदी आपल्याला 164 मध्ये दिलेल्या आहेत राज्याच्या बाबतीत आणि 75 मध्ये केंद्राच्या बाबतीत दिलेल्या आहेत. मग हे जर 3 आर्टिकल बघितले तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आपल्याला इथं पाहता येतं. 169 जर बघितलं, 169 वरून सुद्धा तुम्ही पर्याय क्रमांक 4 इलिमिनेट करू शकता. 169 काय आहे, राज्याच्या विधान परिषदेची निर्मिती किंवा बरखास्ती, क्रिएशन और एबॉल्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. त्यामुळे 169 बरोबर पर्याय तिथं आपला जातो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही एवढे 163, 164, 167 याच आर्टिकलची माहिती इथं करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हे काय आहे आपलं बॅचचं फक्त 1-2 मिनिटात सांगतो. आपण अल्गोरिदम नावाची सिरीज करतोय. एक तुम्हाला अल्गोरिदम शब्द माहित असणार आहे, जर तुम्ही युट्यूब किंवा इंस्टाग्राम काही वापरताय, सर्टन गोष्टी करत राहिला त्याचे सर्टन प्रकारचेच व्हिडिओ किंवा माहिती तुमच्या समोर येत असते. तसंच हे अल्गोरिदम आहे एमपीसीचं पण. एमपीसी एक ठराविक टॉपिकवर ठराविक प्रकारचेच क्वेश्चन वारंवार विचारते. त्यात प्रिलिमला वेगळे विचारते, मेन्सला ठराविक टॉपिक असतात. मग आपणही सुद्धा त्याच प्रकारे ते क्वेश्चन टॅकल करणं गरजेचं आहे. तुम्हाला मी म्हटलं जसं की तुमच्याकडं हे जे 13 पासून 23 पर्यंत सगळं क्वेश्चनचा सेट असला पाहिजे. आता यावेळेस आपली परीक्षा कंबाईन एक्झाम आहे, मेन्सची जी आहे. मग या बॅचच्या माध्यमातून आपण PSI, STI, ASO आणि SR यांचे एकूण 20 पेपर पाहणार आहोत. त्या 20 पेपर मधले एकूण क्वेश्चन आहेत 509. ठीक आहे, आपण राऊंड फिगर 500 ठेवलेला आहे. या 509च्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपण तुम्हाला परीक्षेला दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत ते सगळे टॉपिक इथं त्याचे रिव्हिजन पण करणार आहोत. क्वेश्चन तर पाहणार आहोत, 20 पेपर पाहणार आहोत. 20 पेपर मधून 509 क्वेश्चन आहेत. 509च्या क्वेश्चनच्या माध्यमातून सगळे टॉपिक जे आहेत, जे कन्सेप्ट असणार आहे
किंवा त्याचे रिलेटेड टॉपिक आहे, किंवा आता आपण फंडामेंटल राईट आहे, DPSP आहे, फंडामेंटल ड्युटी आहे, आता राज्यपालासंदर्भातलं पाहिलं, हे सगळे टॉपिक कव्हर करणार आहेत. अल्गोरिदम याचा अर्थच तो होतो की वारंवार त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. अशा या सगळ्या क्वेश्चनचं मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर हे पहा, 17 पासून तर 18, 19, 20, 21, 22 असं पेपरचं पॉलिटीच्या क्वेश्चनचं अनालिसिस रेडी केलेलं आहे. हे पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करताना जे सगळी लिस्ट आहे ती तुमच्या समोर राहील आणि पटकन तुम्हाला फंडामेंटल राईट संदर्भातला, राज्यपाला संदर्भातला, राष्ट्रपती संदर्भातला काय क्वेश्चन आलाय ते लगेच शोधता येणार आहे. आपण याच्यामध्ये सगळे बायलिंग्युअल क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे, 2017 पासून 23 पर्यंत मी सांगितले 20 प्रश्न पाहणार आहोत. काही IMP आर्टिकल, आतापर्यंत आयोगानं कोणत्या कोणत्या आर्टिकलवर क्वेश्चन विचारलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या घटना दुरुस्तीवर क्वेश्चन विचारलेले आहेत त्याची सगळी लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. कारण आपल्यामध्ये सगळे 375 आर्टिकल आहेत. 375 आर्टिकल करणं पॉसिबल आहे का? नाही. किंवा एवढ्या सगळ्या घटना दुरुस्त्या आहेत, या सगळ्या घटना दुरुस्त्या करणं पॉसिबल आहे का? नाही. 18 साधारण 21च्या आसपास घटना दुरुस्त्या आहेत, तेवढ्याच त्याच्यावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतं. त्याची सगळ्याची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. काही ट्रिक्स किंवा निमॉनिक्स असतील त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. सपोज एखाद्या एरियावर एक्सपेक्टेड क्वेश्चन काय येऊ शकतो त्याविषयी पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुमचं PYQ तर स्ट्रॉंग होईलच, पण त्याच्याबद्दल पुढच्या याच्यात आणखी काय वाचायचं हे पण मी सांगणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक मेथड आहे त्या मेथडविषयी बोलणार आहे. सगळ्यात शेवटी लिहिलंय व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अप्रोच. काय आहे ते? व्हर्टिकल म्हणजे इन डेप्थ करणं, खूप डिटेलमध्ये करणं. सपोज फंडामेंटल राईटवर वारंवार क्वेश्चन येतात, तर फंडामेंटल राईट संदर्भात सगळं जे काही सविस्तर आहे ते वाचणं अपेक्षित आपल्याला पाहता येतं. किंवा फंडामेंटल ड्युटी आहे, तर फंडामेंटल 11ची 11 फंडामेंटल ड्युटी तुम्हाला पाठ करून घेण्याची जबाबदारी आमची आहे. मग याच्यावर वारंवार प्रश्न विचारतो म्हणून आपण ते करणार आहोत. हे सगळ्या प्रकार ज्या ज्या याच्यावर टॉपिक संदर्भात असेल, चॅप्टर संदर्भातला असेल ते आहे. आणि दुसरं आहे हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल मध्ये काय आहे की सपोज एखाद्या याच्यावर या 20 पेपरमध्ये 509 क्वेश्चन मध्ये सगळे अनालिसिस केल्यावर ठराविक टॉपिकवर आयोगाने प्रश्नच विचारलेले नाही, मग ते टॉपिक पूर्ण स्किप करायचे का? तर नाही. तर त्याच्यातलं बेसिक काय आहे, ढोबळ गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला इथं करणं अपेक्षित आहे आणि त्याच आपण इथं रिवाइज करायच्या. तेवढं केलं तरी सफिशियंट आहे. ते टॉपिक पूर्ण लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात 90 वगैरे काहीतरी चॅप्टर आहेत, मग ते सगळे तुम्ही करणार आहात का? नाही. साधारण 20-22 चॅप्टर आहेत ते आपण खूप डिटेल करणार आहोत आणि बाकीचे चॅप्टर जे आहेत त्यांची हॉरिझॉन्टल रिव्हिजन करणार आहोत. जर त्याच्या संदर्भात काही जरी प्रश्न आला तरी सुद्धा तो आपला सुटू नये याची आपण प्रोव्हिजन करणार आहोत. अशा प्रकारे ही बॅच आहे. एज्युकल्चर या आपल्या ॲपवर तुम्हाला ही बॅच उपलब्ध होणार आहे. काही तुम्हाला कॉन्टॅक्ट असेल, काही माहिती पाहिजे असेल तर आमचा नंबर दिलेला आहे, इथं पण नंबर आहे, या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे जरी आपलं पॉलिटीचं जरी असलं पण ही अल्गोरिदमची मेथड अशी असणार आहे की तुम्हाला ह्या इतर विषयाला सुद्धा ती उपयोगाला पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला याचा तुमच्या ओव्हरऑल अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होणार आहे, याची आम्ही तरतूद करू किंवा तशी खात्री पण तुम्हाला आपोआपच मिळणार आहे. चालेल, बघ आपण आपल्या क्वेश्चन कडे येऊयात पुन्हा. 45 नंबरचा क्वेश्चन आहे की डिसेंबर 1947 मध्ये प्रांतनिहाय संविधान सभेतील सदस्य संख्या. आता काय आहे, जी संविधान सभा आहे त्या संविधान सभेमध्ये कोणत्या प्रांतातून किती सदस्य होते असा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, तिथे दिलेला आहे. इथं प्रांताचं विचारले, उद्या पुढे जाऊन आपल्याला संस्थानिक विचारू शकतात. संस्थानक आहेत जे संस्थानामधून कोणत्या संस्थानातून किती प्रतिनिधी होते. आता आपल्याला माहिती आहे ब्रिटिश 11 प्रांत आहेत, या 11 प्रांतातून 229 सदस्य आहेत, संस्थानिकामधले 70 सदस्य आहेत. मी 15 ऑगस्ट 1947 नंतरचं सांगतोय. ठीक आहे, मग असा प्रश्न विचारलेला आहे. मग हे आपण इथं करून ठेवणार आहोत. मग सगळं करणं अपेक्षित आहे. आता हा फार कमी वेळ आलेला प्रश्न आहे, याचं एवढं जरी केलं ना तरी एका पर्यायामध्ये कुठलं ना कुठलं या 4 पैकी एक असणारच आहे, ते पण सॉल्व्ह करता येतं. पहा काय आहे, मद्रास, मुंबई, पश्चिम बंगाल आणि वराड. याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. मद्रासमधून 49 आहेत. मद्रासमधून जास्त असण्याचं कारण जे आजचं आंध्र प्रदेश आहे, ओडिसा आहे, हा सगळा मद्रासचाच भाग होता. ठीक आहे, मुंबईमधून 21 सदस्य आहेत, पश्चिम बंगालमधून 19 सदस्य आहेत आणि मध्य प्रांत आणि वराडमधून 17 सदस्य आपल्याला पाहता येतात. मध्य प्रांत आणि वराडला सीपी आणि बेरार म्हणतात. ठीक आहे, पंजाबराव देशमुख
पंजाबराव देशमुख जे आपले 10 वर्ष कृषी मंत्री होते, केंद्रीय कृषी मंत्री, ते संविधान सभेचे सदस्य होते, ते महाराष्ट्रातून नव्हते, ते सीपी आणि बेरार मधून होते, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला मुंबईमधले जे काही महत्वाचे सदस्य आहेत, आपल्याला त्यांनी मुंबईचे किती सांगितलेत, 21 सांगितलेले आहेत, पण आपण 21 करणार नाही, साधारण 10 महत्वाचे नाव आहेत ते आपण इथं करणार आहोत. मग आता संस्थानिक आहेत, म्हैसूर संस्थान आहे, म्हैसूर संस्थानातून 7 लोक होते. त्रावणकोर संस्थान आहे, त्रावणकोर संस्थानातून 6 लोक होते. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं आपलं कोल्हापूर आहे, एकमेव कोल्हापूर, कोल्हापूरमधून 1 सदस्य होते, हे पण आहे. मग पुढचा जर क्वेश्चन आला म्हैसूर, त्रावणकोर, महाराष्ट्रातलं, याच्या संदर्भातला एक क्वेश्चन येणार आहे. मग ते पण आपण एक्सपेक्टेड एरिया जे आहे तुम्ही एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. हे बाकीचे 11 प्रांत आहेत. बिहार मधून आहेत काही, बिहार नंतर वेस्ट बेंगॉल मधून, वेस्ट बेंगॉलचं बघितलेलं आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी वेस्ट बेंगॉल मधून आहेत. युनायटेड प्रोव्हिन्स, त्याला आपण शॉर्टकटमध्ये यूपी म्हणतो तेव्हा पण युनायटेड प्रोव्हिन्स मध्ये आहे, त्यात जवाहरलाल नेहरू असणार आहेत. मुंबईमधून सरदार वल्लभभाई पटेल आपल्याला मुंबईचे पाहता येतात. पुढे एक प्रश्न दिलेला आहे त्यांनी की प्रांत आणि त्याच्यातले सदस्य कुठले आहेत, त्यावेळेस मी तिथं बोलल. इथं फक्त एवढंच करून ठेवा, पर्याय क्रमांक 3 हे इथं आपलं उत्तर आहे. आपल्याला फक्त त्या क्वेश्चनशी रिलेटेड माहितीवर स्टिक करायचं, एवढंच लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन 47 नंबरचा आहे. भारतीय संविधानातील आर्टिकल 19 नुसार वेगळेपण ओळखा. आर्टिकल 19 म्हटलेलं आहे, काय म्हटले, ज्याला इंग्लिश कम्फर्टेबल आहे त्याने इंग्लिश बघा. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मालमत्ता धारण करण्याचं स्वातंत्र्य, भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वपणे मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य आणि शांततापणे आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार. आता पहा, या क्वेश्चन मध्ये 40 नंबरच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला आर्टिकल 19 मधले 7 ते 7, पूर्वीचे 7 आता 6, एफ डिलीट झालेला आहे, हे सगळं सांगितलेलं आहे इथं बघा. ए मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बी मध्ये शांततापूर्ण आणि विनाशस्त्र एकत्र यायचंय, सी मध्ये संस्था स्थापन करण्याचे आहे, जी मध्ये व्यवसाय स्वातंत्र्य आहे, आणि एफ मध्ये जे राईट टू प्रॉपर्टी होतं ते डिलीट केलेलं आहे. 300 आर्टिकल मध्ये ते 44व्या घटना दुरुस्तीनं तिकडे ट्रान्सफर केलेलं आहे पार्ट 12 मध्ये, ते आपण इथं मेन्शन केलेलं आहे. आणि इथं बरोबर तुमचे त्या पार्टात तो क्वेश्चन आपण सॉल्व्ह केल्यामुळे इथला क्वेश्चन तुमचा आपोआप सॉल्व्ह होतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. वेगळे पण आहे कारण ते समाविष्टच नाहीये. 19 मध्ये आहे का नाही, तर ते आर्टिकल 300A मध्ये आहे. पार्ट किती आहे त्याचा 12वा आहे. फंडामेंटल राईट आहे का तो नाही, तो आता कायदेशीर अधिकार आपल्याला पाहता येतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, काय विचारलाय, फंडामेंटल ड्युटी विचारलेल्या आहेत. मूलभूत कर्तव्यांच्या जे काही कुठलं पार्ट आहे संविधानातले आपले जे काही पार्ट आहेत ते पार्ट पण मी तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे. जे टोटल काय काय करून घेणार आहे, पार्ट करून घेणार आहे, शेड्यूल करून घेणार आहे, त्याला आपण परिशिष्ट किंवा अनुसूची म्हणतो. ठीक आहे, जवळपास 11 देशाकडून आपण काही ना काही बॉरो केलेला आहे. म्हणजे एखादा देश आणि त्याच्याकडून काय संविधानिक वैशिष्ट्ये, या सगळ्या याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारतात आणि ते सगळं मी तुमच्याकडून करून घेणार आहे. तुमचे पार्ट झाले की तुमचे पार्ट आणि त्याचे आर्टिकल, याच्यावरून पण बरेच पार्ट केला की त्याच्या समोर काय काय आर्टिकल आहेत हे जर केलं तरी आपलं तिथं आपलं आपोआप काम होतं. ते मी तुम्हाला काही क्वेश्चनच्या माध्यमातून त्यावेळी सांगणार, आपल्याला पाहता येतं. मग काय तरतूद आहे त्याचं, 4A आहे. 3 मध्ये काय आहे, फंडामेंटल राईट्स आहेत. 4 मध्ये काय आहे, DPSP मेन्शन केलेला आहे. आणि 4A मध्ये काय आहे, आपल्याला फंडामेंटल ड्युटी जे काय 42वी घटना दुरुस्ती आहे 1976 आर्टिकल 51A, ते मी 11चे 11 फंडामेंटल ड्युटी तुमच्याकडून पुढे एका ठिकाणी त्यांनी आपल्याला सगळ्या फंडामेंटल ड्युटी विचारलेल्या आहेत. म्हणजे मॅच द पेअर साठी तिथं मी सगळ्या तुमच्या फंडामेंटल ड्युटी करून घेतो. पुढे पहा, हा प्रश्नच इथंच आलेला आहे. NHRC चे कार्य विचारलेले आहेत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. एकाच ठिकाणी एकाच पेपरमध्ये 2 वेळा क्वेश्चन आलाय NHRC चं. म्हणजे आपण म्हणतो ना क्वेश्चन PYQचं अनालिसिस का करायचं, रिपिटेशन किती होतंय बघा. तिथं जे कार्य आहे तिथं फक्त त्यांच्या स्थापनेविषयी विचारलंय, इथं आपल्याला त्याच्या कार्याविषयी विचारलेलं आहे. काय काय कार्य आहेत पहा. मानव अधिकाराबाबत उल्लंघन झालेल्या पीडिताने सादर केलेल्या याचिकेवर स्वतः चौकशी करणे. आता स्वतः चौकशी करणे याच्यासाठी इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, सुमोटो केस दाखल करणं, स्वतःहून केस दाखल करून घेणं. म्हणजे तुम्हाला हे सगळं वाचायला अवघड वाटतंय, फक्त सुमोटो वाचलं तरी तुम्हाला उत्तर येतंय की NHRC जी आहे सुमोटो केसेस स्वतःहून, म्हणजे मी स्वतः कोर्टात जाण्याची गरज नाही, तर कोर्ट स्वतः केस दाखल करून घेऊ शकतं. राज्य सरकारला सूचना देऊन तुरुंगाला भेटी देणं, मानवी हक्काच्या क्षेत्रात संशोधन आणि प्रोत्साहन देणं,
आणि मानवी हक्काबाबत साक्षरता पसरवणं, याचं सगळ्याचं आपल्याला उत्तर पाहता येतं. NHRC चे कार्य आहेत, सुमोटो केस दाखल करू शकतं. फक्त एक लक्षात ठेवा, NHRC एका वर्षाच्या आतलीच केस घेतं, एका वर्षानंतरची केस घेत नाही. एका वर्षाच्या आतीलच केसवर ते दाखल करून घेत, घटना घडल्यापासून 1 वर्ष. ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्ही करून ठेवलं तरी चालेल. आणि सुमोटो केस स्वतःहून केस दाखल करून घेतं, एवढंच आहे. पुढे ज्या वेळेस त्याचं वेगळं काही क्वेश्चन येईल, NHRC ची स्थापना करण्यासंदर्भात कोणती समिती शिफारस करते ती आपण तिथं बघितलेली आहे, पुन्हा येणार आहे त्याच्याविषयी मी त्यावेळेस तिथं बोलणार आहे. रिपिटेशन आपल्याला होऊ नये हा हेतू आहे. पुढचा प्रश्न काय म्हटलाय, भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदला आपण मराठीत कलम पण म्हणतो आणि इंग्लिश तर तुम्हाला माहितच आहे आर्टिकल म्हटलेला आहे. सदसद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य आणि धर्माचं मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसारण संबंधीच्या स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 23, 24, 26 हे इतर आर्टिकल काय आहेत याची तुम्ही तयारी करून ठेवणं लगेच गरजेचं आहे. एकदा केलं की ते होऊन जातं. 26 मध्ये काय म्हटलं, 25 मध्ये काय म्हटलेलं आहे, वैयक्तिक धार्मिक स्वातंत्र्य, वैयक्तिक. आणि 26 मध्ये काय म्हटलेलं आहे, सामूहिक किंवा ऍज अ कम्युनिटीचा भाग म्हणून तुमचं धार्मिक स्वातंत्र्याविषयीचं म्हटलेलं आहे. एखादी रिलिजियस ऑर्गनायझेशन स्थापन करणं त्याच्या संदर्भातला आहे. ज्यावेळेस आर्टिकल 25 संदर्भातला क्वेश्चन येईल त्यावेळेस मी तिथं त्याच्याविषयी बोलन, 26 विषयी तिथं एकत्र. याच्यावरले रिजनेबल रिस्ट्रिक्शन काय आहेत हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. कोरोनाच्या वेळेस ह्या 2 आर्टिकलमुळे सरकारने धार्मिक स्थळ बंद केलेले आपल्याला पाहता येतात. 23 मध्ये काय म्हटलेलं आहे, मानवी तस्करी. आणि 24 मध्ये काय म्हटलेलं आहे, बालकामगार. मग या बालकामगारांना प्रतिबंध, तर हे आर्टिकल लगेच करून ठेवणं गरजेचं आहे. हा सगळा प्रश्न फंडामेंटल राईटचा आहे. मी म्हटलं ना, फंडामेंटल राईट हा टॉपिक आपल्याला व्हर्टिकल करायचा आहे. फंडामेंटल राईट मध्ये 12 पासून 35 जे काही आर्टिकल आहेत त्याच्यातलं एक तर 32 पर्यंतचे सगळे आर्टिकल मी तुमचे करून घेईल. 30 पेक्षा 34 एक आर्टिकल आहे ते एक करून ठेवीन. बाकीचे आर्टिकल आपल्याला महत्वाचे नाही. तेवढ्या वारंवार क्वेश्चन आलेला आहे, मग ते आपण तिथं रिवाइज करू. 57 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य. पुन्हा आलाय बघा, मूलभूत कर्तव्यावर इथंच क्वेश्चन आलेला आहे की त्याचा भाग विचारलेला आहे. ठीक आहे, पार्ट काय आहे ते मी म्हटलं ते सगळे पार्ट आपण पाठ करूयात सोबत. 42व्या घटना दुरुस्तीने संविधानामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण 11 फंडामेंटल ड्युटी दिलेल्या आहेत. ही कर्तव्य प्रत्येकानं पाळायची आहेत. इंग्लिशमध्ये वाचा, दीज ड्युटीज शॅल बी फॉलो बाय एव्हरीवन म्हटलेलं आहे. काय आहे ते बघूयात आपण. 11वे कर्तव्य हे 86व्या घटना दुरुस्ती 2002 साली समाविष्ट करण्यात आलेला आहे. या प्रश्नाविषयी सुद्धा अतिशय सुरुवातीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला याच्याविषयी बोललेला आहे की हा जो क्वेश्चन आहे हे जे 2002चा आहे, तिथं मी तुम्हाला 51A आर्टिकल सांगितलेला आहे आणि त्याचं लागू कधी झालंय हे पण सांगितलेलं आहे. मग ते क्वेश्चन एका ठिकाणी आपले कसे रिपीट होते हे इथं लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास आपल्याला उपयोगाचा ठरणार आहे. मग याच्या संदर्भातलं वेगळेपण ओळखा. त्यांनी चूक बरोबर काही म्हटलेलं नाही. आपल्याला माहिती आहे 42वी घटना दुरुस्ती आहे 1946 ची, त्यानं समाविष्ट केलेला आहे. आर्टिकल 51A आपल्याला पाहता येतं. स्वरणसिंग समिती आहे. ठीक आहे, कोणी स्थापन केलेली समिती, INC ने स्थापन केलेली आहे. स्वरणसिंग समितीने 8 शिफारशी केलेल्या आपल्याला पाहता येतात. पण टोटल किती समाविष्ट केले त्या 42व्या घटना दुरुस्तीनं 10 समाविष्ट केलेल्या आहेत. आणि 11वी जी आहे 86वी घटना दुरुस्ती 2002 ने केलेली आहे 51A. ठीक आहे, लहान मुलांना शाळेत घालणं हे पालकांचं कर्तव्य आहे. या संदर्भातला आता एव्हरीवन आर्टिकल पर्याय क्रमांक 3 हे इथं चुकीचं आहे. कारण हे मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांना लागू आहेत. कोणाला लागू आहेत? भारतीय नागरिकांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं आपला चुकीचा आपल्याला पाहता येतो. प्रत्येकाने पाळायची गरज नाही, काही हक्क नाही किंवा संविधानाने तसं बंधनकारक पण नाही. मग या प्रकारे मग हे सगळे इथं फक्त मी 51A म्हटलंय, 42वी घटना दुरुस्ती समिती सांगितली. याच्यानंतर एक वर्मा कमिटी आपल्याला पाहता येते फंडामेंटल ड्युटी संदर्भातली. आणि मग काँग्रेसने समिती स्थापन केलेली आहे. मूलभूत कर्तव्यांचा संविधानात समावेश न करण्याला त्यांनी ऐतिहासिक चूक म्हटलेला आहे. या सगळे मुद्दे आणि 11 घटना दुरुस्त 11 कर्तव्य मी तुमचे पुढच्या जे काही नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये मी ते तुमचे सगळं करून घेईल. आज आपण
2022च्या पेपरमधले 15 क्वेश्चन बघितलेले आहेत आणि 15 क्वेश्चनचे रिलेटेड काही टॉपिक पण आपण इथं कव्हर केलेले आहेत. असं सगळं हे 20 पेपर, त्याच्यातले 509 क्वेश्चन बायलिंग्वल मेथडनं बोलताना मी जनरली मराठीत प्रेफर करल, पण मग काही कंटेंट इंग्लिशमध्ये असेल. आता काही संघराज्य तत्व आहे, संघराज्य तत्वाविषयी कोणत्या व्यक्तीने काय म्हटलंय ते इंग्लिशमध्ये केलं तर पटकन लक्षात राहतं. केसी बियर कॉसी हे जे आहे, कॉसी फेडरल, ठीक आहे. मग या संदर्भातलं आपण काही इंग्लिश करू, जनरली आपलं मराठी असणार आहे. आणि हे सगळे जे काही तुमचे टॉपिक असणार आहे ते सगळे टॉपिक जे आहेत ते टॉपिक कव्हर करायची, त्या क्वेश्चनचं बॅकग्राऊंड आपण जे आहे ते सगळं इथं आपण कव्हर करणार आहे. ही सगळी लिस्ट IMP आर्टिकल, तेवढेच आर्टिकल करा. याच्या व्यतिरिक्त आयोगानं आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाही. घटना दुरुस्ती आहेत, 20 घटना दुरुस्त्यांची, साधारण 20 घटना दुरुस्त्यांची मी तुम्हाला लिस्ट देईन. जिथं कुठं ट्रिक्स किंवा निमॉनिक्सनं तुम्हाला ते लक्षात ठेवायला मदत होणार आहे तिथं आपण त्यांचा वापर करणार आहोत. एखाद्या एरियामधले एक्सपेक्टेड क्वेश्चन काय असणार आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास कसा करायचा आहे त्याच्याविषयी पण मी तुम्हाला याच्या माध्यमातून बोलणार आहे. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अनालिसिस याचं मी प्रत्येक टॉपिकच्या अनुषंगानं तुम्ही या टॉपिक मधलं काय केलं पाहिजे, का हा टॉपिक स्किप करायचा आहे किंवा याच्यातल्या किती गोष्टी करायच्यात किंवा एकंदरीत तुम्ही नोट्स कशा काढल्या पाहिजेत, या सगळ्याच्या विषयीचं आपण हे अल्गोरिदम जे आहे ते अल्गोरिदम MPSCचं अल्गोरिदम क्रॅक करण्यासाठीचं आपण हे याच्यासाठी आपण ही बॅच आणलेली आहे. तुम्हाला एज्युकल्चर आपल्या ॲपवर सगळी माहिती याची मिळून जाणार आहे आणि आमचा नंबर आहे, या नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल, मग बॅचच्या निमित्तानं आपण पुन्हा भेटूयात. सध्या आपण इथं थांबूयात. थँक्यू.